पराभूत केलं होतं. त्यानंतर दुसरा सामना पाहत आहोत. चेरुबा कोण आयोजक संघ आणि त्यांच्या विपक्ष खेळणार आहेत ते न्यू मिलन पायगाव. नाणेफेक जिंकलेली आहे चेरुबा कोण संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलेले आहे ते न्यू मिलन पायगाव या संघाला. सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. नितीन गवली आणि कुंदन ही सलामीची जोडी मैदानात आपण पाहू शकता. आणि सलामीचे षटक टाकण्यासाठी चेरुबा कोण या संघाचा महत्वाचा असा खेळाडू सज्ज होत आहे प्रशांत म्हात्रे. चेरुबा कोण आयोजित Get ready for the countdown. 3, 2, 1, 0. आणि पहिला चेंडू घेऊन येत आहे तो प्रशांत म्हात्रे. समोर फलंदाज असेल नितीन गवली. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू होता. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. फक्त एकच धाव मिळणार आहे. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. फुलटॉस चेंडू होता त्याचा हवा तसा फायदा मात्र उचलता आला नाही. एक धावेने ते श्री गणेश होत आहे. न्यू मिलन पायगाव संघाचा स्ट्राईकला कुंदन येतोय. फक्त दोनच क्षेत्ररक्षक या षटकाच्या बाहेर ठेवलेले आहेत. यावेळी अतिशय सुरेख असा चेंडू. अतिशय सुरेख असा चेंडू पडल्यानंतर थोड्याशा बाहेरच्या अंगाला वळला आणि या चेंडूचं काही उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. निर्धाव चेंडू येतोय. चांगली गोलंदाजी घरचा मैदान आहे त्यामुळे या मैदानाची सर्व पालेमुले प्रशांत म्हात्रेला ठाऊक आहेत. कशा प्रकारची गोलंदाजी करायची हे नक्कीच त्याला ठाऊक आहे. आखूड दाब्याचा चेंडू होता. पूल करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात काही येत नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करायला पाहिजे होती त्याच प्रकारे गोलंदाजी मात्र ते प्रशांत म्हात्रे करत आहे. पुन्हा एकदा प्रशांत म्हात्रे सज्ज होतोय. यावेळी अतिशय सुरेख असा चेंडू टॅप केलेला आहे. एक धाव पूर्ण करतोय. एकच धाव मिळते. धावसंख्या होते ती 2. बिनबाद 2. पहिले षटक चालू आहे. पहिल्या षटकामध्ये नितीन गवली पुन्हा एकदा स्ट्राईकला येतो. पहिल्या चेंडूवर एक धाव घेतली होती. त्यानंतर नॉन स्ट्राईकला होते. नितीन गवली एक मुख्य खेळाडू आहे न्यू मिलन पायगाव संघाचा. पुन्हा एकदा प्रशांत म्हात्रे सज्ज होते गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मध्ये ओव्हरपिच चेंडू. अतिशय सुरेख असा फटका सजवला आहे. झेल घेण्याचा प्रयत्न केला होता दिनेश भोईर याने परंतु झेलपर्यंत पोहोचू शकले नाही. त्याच दरम्यान 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज नितीन गवली. या 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 4. बिनबाद 4 अशी धावसंख्या झालेली आहे. आणि शेवटचा चेंडू या षटकातला. या षटकातला शेवटचा चेंडू. 4 धावा आलेल्या आहेत. प्रशांत म्हात्रे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. अतिशय सुरेख असा चेंडू पुन्हा एकदा पडल्यानंतर बाहेरच्या अंगाला वळतोय. अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होते. पहिल्या षटकामध्ये बिनबाद 4 अशी धावसंख्या उभारली आहे. न्यू मिलन पायगाव संघाने चांगली सुरुवात करून देताना प्रशांत म्हात्रे आपल्या संघासाठी पाऊल प्लेचं महत्त्वाचं षटक होतं. त्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केलेल्या आहेत. किफायती षटक म्हणायला लागेल प्रशांत म्हात्रे याचं. तर गोलंदाजीसाठी सज्ज होते रातो के कातिल राजेंद्र पाटील. राजेंद्र पाटील क्रमांक 2चं षटक टाकण्यासाठी सज्ज होत आहे.
पहिला चेंडू अतिशय सुरेख असा चेंडू, बॅटची आतली कडा घेतली होती. यष्टीरक्षक अतिशय चांगले यष्टीरक्षण प्रशांत म्हात्रे याच्याकडून. निर्धाव चेंडूने सुरुवात करताना राजेंद्र पाटील, अतिशय सुरेख असा चेंडू, पहिला चेंडू अतिशय सुरेखरित्या हाताळला गेला राजेंद्र पाटील यांच्याकडून. पुन्हा एकदा राजेंद्र पाटीलला फुल टच चेंडू, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू टोलवलाय. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताना फलंदाज मात्र इथे बाद होतोय. पहिल्यांदा स्ट्राईकला क्रमांक 3 वर फलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. पुन्हा एकदा राजेंद्र पाटील, अतिशय सुंदर असा फटका. खेळाडू तिकडे आहेत, फक्त एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे आणि फेकही अतिशय चांगली. एक धावेने संघाची धावसंख्या होती ती 6. अतिशय संत असे क्रिकेट इथे चालू आहे. आजच्या दिवसातला दुसरा सामना आहे. चांगली गोलंदाजी, चांगले क्षेत्ररक्षण सध्या तरी चेरुबा कोण या संघाकडून पाहायला मिळतंय. इथे मात्र मिस हिट, चेंडू हवेत होता बराच वेळ, मात्र एक धाव मात्र मिळते फलंदाजाला. एक धावेने संघाची धावसंख्या होती ती 7. 1-7. दुसरे षटक चालू आहे. दुसऱ्या षटकामध्ये राजेंद्र पाटील अतिशय चांगली गोलंदाजी. आपण रनअप जर बघितला तर रवी बिश्नोई सारखा हा रनअप राजेंद्र पाटील यांचा. इथे मात्र फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, परंतु चेंडू जाईल सीमा रेषेबाहेर. षटकार. आणि हा चेंडू जाईल सीमा रेषेबाहेर. षटकार. लागोपाठ 2 षटकार आलेल्या शेवटच्या 2 चेंडूवर. या षटकाराने धावसंख्या होती ते 19. एक समाधानकारक धावसंख्या न्यूमिलन पायगाव संघाची. पहिल्या षटकाचा विचार केला तर फक्त 4 धावा होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटका मात्र ते 15 धावा खर्च केल्या ते राजेंद्र पाटील यांनी. 4 चेंडूंपर्यंत गोलंदाजी ठीकठाक होती. नंतर शेवटच्या 2 चेंडूवर 2 षटकार आलेले आहेत. क्रमांक 3 षटक टाकण्यासाठी सज्ज होत दिनेश भोईर. एक महत्वाचा खेळाडू आहे चेरुबा कोण संघाचा. फायनलची मॅच आपण बघितली असेल जय बजरंग कारिवली आणि चेरुबा कोण या दोन संघादरम्यान. शेवटच्या षटकामध्ये जवळजवळ 30 धावा कुठल्या गेल्या होत्या दिनेश भोईर यांच्या मार्फत.
आणि तोच टर्निंग पॉइंट ठरला होता मॅचचा. दिनेश भोईर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होता. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर फलंदाज नितीन गवली. अतिशय सुरेख असा फटका सजवलाय. कव्हरच्या दिशेने दूरवरून खेळाडू येतोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा सहजगत्या पूर्ण केले गेले आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ते 21. एक बाद 21 अशी धावसंख्या झालेली आहे. चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करताना त्या न्यू मिलन पायगाव हा संघ. पुन्हा एकदा दिनेश भोईर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहे. इथे मात्र सुरेख असा फटका सजवला लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला नाहीये. फक्त एकच धाव. एक धावाने संघाची धावसंख्या होती ती 22. एक बाद 22. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आणि तिसऱ्या षटकामध्ये दिनेश भोईर गोलंदाजी साठी सज्ज झालेला आहे. पुन्हा एकदा स्ट्राईकला गणेश. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आलेले आहेत. आखूड टप्प्याचा चेंडू ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर जाणार आहे चेंडू आणि पंचांचा निर्णय व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 23. खांद्याचा वापर तिथे केला होता. चेंडूची गती वाढवण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू उडवलाय आणि चेंडू जाईल 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 सीमारेषा बाहेर. षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या होती ते 29. पुन्हा एकदा चेंडू उडवण्याचा प्रयत्न आहे. बॅटची कडा आणि शॉर्ट लेगला अतिशय सुरेख असा झेल आणि एक महत्वाचा खेळाडू गणेश इथे बाद झालेला आहे. खेळून काढलेल्या एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक धाव पूर्ण करतोय. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 30. तिसरे षटक मार्गस्थ आहे. राजेश नवीन फलंदाज झालेला आहे. स्ट्राईकला नितीन गवली सलामीला आलेला फलंदाज आहे. ते मात्र ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू सोडून दिलेला आहे. पंचांचा इशारा बघा. व्हाईट बॉल. खुल जा सिम सिम. दिनेश भोईर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र अतिशय वेगवान चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न केला होता. ओव्हर झालेले आहे.
3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकामध्ये 31 धावा बनवल्या गेल्यात न्यू मिलन पायगाव संघाने. 2 फलंदाज मात्र त्यांचे बाद झालेले आहेत. सलामीचा फलंदाज कुंदन, त्यानंतर गणेश यांनी चांगली खेळी 19 धावा बनवल्या. त्याच्यामध्ये लागोपाठ 3 षटकारांचा समावेश आहे. 31 धावा झालेल्या आहेत. सलामीला फलंदाज नितीन गवली अजून मैदानात आहे आणि त्यांच्या जोडीला राजेश शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाज येतोय. यानंतर सोनादेवी टेमगर आपण तयार राहायचं आहे. विजयी संघ आणि आपली मॅच इथे होणार आहे, याची नोंद घ्या. टेमगरचा संघ नायक अल्पेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधायचा आहे. पहिला चेंडू गणेश भोईर याचा अतिशय सुरेख असा चेंडू मिड विकेटच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न केला होता. राजेश याने बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही. निर्धाव चेंडू होते. निर्धाव चेंडूने सुरुवात केलेली आहे गणेश भोईर याने. धावसंख्या 31. अतिशय सुरेख असा चेंडू, पंचांचा इशाऱ्याचा वाईट बॉल पडल्यानंतर ऑफस्टिकच्या खूपच बाहेर केलेला हा चेंडू. व्हेरिएशन केलं होतं गणेश भोईर यांनी. चेंडूची गती कमी केली होती परंतु कंट्रोल नव्हतं. पुन्हा एकदा गणेश भोईर गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र पुल केलेल्या चेंडूला. चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. फक्त एकच धाव. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या 33. चांगली गोलंदाजी आतापर्यंत गणेश भोईर. नितीन गवली अजून एकही मोठा फटका नितीन गवली यांच्या बॅटमधून आलेला नाहीये. पाहूया शेवटचं षटक आहे. सुरेख असा फटका सजवलाय. लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे. चांगले क्षेत्ररक्षण होतंय. चेंडू फरार. चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या होते 37. नितीन गवली यांच्या बॅटमधून हा पहिला चौकार आलेला आहे. पुन्हा एकदा गणेश भोईर. इथे मात्र चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. एका हातामध्ये झेल घेतलेला. अतिशय चांगला असा झेल. एक हात का कमाल. कमाल. दीपक मुकादम आणि आनंदाला पारावर उरला नाहीये. सेलिब्रेशन बघा. नाचत नाचत सेलिब्रेशन. बंद में है दम. दीपक मुकादम. धावसंख्या येते 37. तिसरा फलंदाज इथे बाद होतोय. न्यू मिलन पायगाव या संघाचा नवीन फलंदाज येतोय. पोलार्ड आलेला नवीन बॅट्समन. शेवटचं षटक आहे. पाहूया पोलार्ड याच्या बॅटमधून मोठे फटके येत आहे का. 37 धावा झालेल्या आहेत. फुलटॉस चेंडू उडवलाय आणि चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. षटकार. तसा फटका इथे पोलार्डच्या बॅटमधून लॉंग ऑन तिथे क्लिअर केलेले आहे पोलार्ड आणि फुलटॉस चेंडू होता. चांगली पनिशमेंट चेंडूला. पुन्हा एकदा चेंडू उडवण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. चांगला झेल प्रशांत म्हात्रे याचा.
पहिल्या इनिंगचा खेळ इथं संपलेला आहे. पहिल्या इनिंगमध्ये न्यू मिलन पायगाव या संघाने धावा बनवल्या आहेत ते 43 आणि 44 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते चेरोबा कोण या संघाला. आणि यानंतरचा सामना असेल विजयी संघ सोनादेवी टेमघर या दोन संघादरम्यान. तर सोनादेवी टेमघर संघाने तयार राहायचं आहे. आणि दुसऱ्या इनिंगला जेव्हा सुरुवात होईल तेव्हा मायक्रोफोनवर आपल्यासमोर जोडले जातील व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीक भावे सर. धन्यवाद उमेश पाटिल जी. में 45 का लक्ष्य था, अब 44 का है. चिरोबा कोन के सामने थोड़ी देर के लिए मुझे तो महसूस हुआ कि कहीं मैं 1999 से लेकर 2011 का क्रिकेट तो नहीं देख रहा हूँ, जहाँ एकता मिसाइल प्रशांत, कंप्लीट टेक्निक बैट्समैन दिनेश भुईर खेल रहे थे, परेश महाजन. चिरोबा कोन के सामने 44 की चुनौती. स्वागत है आप सभी का. आप देख रहे हैं सरपंच उप सरपंच चषक कोनगांव 2025 रेगुलर 40+ फॉर्मेट में मैचेस खेले जा रहे हैं. मंच पे कोनगांव के वरिष्ठ लिपि मात्रे सर बैठे हैं और उनके साथ कोनगांव की बहुत ही मशहूर पर्सनालिटी, राजनीति में भी बड़ा नाम है लेकिन स्वभाव में सबसे बड़ा नाम पंडरीनाथ भुईर साहब हैं. आप दोनों का हार्दिक स्वागत है. देखना है क्या न्यू मिलन पायगांव संदेश 44 को डिफेंड करती है. नक्कीच न्यू मिलन पायगाव टीम संघ थोडासा उशिराने आला होता म्हणून पॅनल्टी जी आहे ऑर्गनाइज कमिटी म्हणजे भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेच्या माध्यमातून 3 धावाची पॅनल्टी आहे. आणि आपला क्षेत्ररक्षण आता त्वरित लावून घ्या, पण भरपूर वेळ इथे खर्च झालेला आहे अशा सूचना आम्हाला मिळत आहेत. प्लीज आपण आपलं क्षेत्ररक्षण लावा. सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये लगेच पाडून द्यायची आहे चेरोबा कोन संघाच्या कॅप्टनने. मैच शुरू नहीं हुआ और न्यू मिलन पायगांव ने दुष्कालात 13वां महीना वाली कहानी की. खेल की शुरुआत होती हुई दोनों ओपनर बीच मैदान पे जाते हुए दिनेश भुईर, वन ऑफ द कंप्लीट टेक्निक बैट्समैन, और एकता मिसाइल प्रशांत मात्रे, सॉरी देवेंद्र मुकादम, जो टीम के कैप्टन है. देखिए दिनेश भुईर की वो इनिंग आज भी कोई भूला नहीं होगा जो उन्होंने मेयर कप 2007 में खेली थी. 43 रन बनाए थे, लेकिन सबसे बड़ी बात ये थी संदेश पाटिल के उसमें 9 चौके लगाए थे. क्लासिकल स्ट्रोक प्लेयर. वेलकम बैक. स्वागत है आप सभी का. गेंदबाजी के लिए न्यू मिलन पायगांव के नितिन आए. खेल की शुरुआत. Get ready for the countdown. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. वाह गणेश पाटिल. नितिन गौली. ओ बीमर के साथ शुरुआत. निकल के मारने की कोशिश थी. बीमर 9 बॉल 1 रन से खाता खुला है यहाँ पे चेरोबा कोन का. और फ्रीड 3 रन का पहले पेनल्टी दिया गया था लेट रिपोर्ट के लिए. अब प्लेयर्स कम है तो कितने रन का पेनल्टी है? 2 रन का. वाह, 5 रन दिवाली समाप्ति के बाद बोनस मिल रहा है.
नितिन गौली। न्यू मिलन पायगांव 9 खिलाड़ी से खेल रही, इसलिए सर्कल के बाहर कोई भी खिलाड़ी नहीं। दिनेश को लंबा हिट लेना चाहते थे, बढ़िया गेंद कट के अंदर की जानी भाई। देखिए दिनेश चाहते हैं कि पावर प्ले चल रहा है, सॉरी प्रशांत मात्रे, ये चाहते हैं कि प्रशांत मात्रे लंबे हिट लगाए। फुल टॉस गेंद पुट अवे, कोई खिलाड़ी नहीं है, गेंद लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर, 4 रन। ग्राउंड पे ये जो फ्लड लाइट है वो लगी थी, उस नगर अध्यक्ष चषक में प्रशांत मात्रे ने 2 मरतबा हैट्रिक किया था। जभी से उनको मैं एकता मिसाइल कह रहा हूं, क्योंकि हमारे एकता में वो खेलते थे। नितिन गौली प्रशांत मात्रे के लिए अच्छा ड्राइव, मिड ऑन पे खिलाड़ी, आउट होने का मौका, लेकिन पहुंच गए क्रीज में। जोखिम बड़ा रन पूरा किया। देवेंद्र मुकादम बहुत ही फेमस खिलाड़ी हैं, टीम के कैप्टन भी है, और चेरोबा कोन ने 2 कप अभी तक जीते, नंबर 1 पे रैंक कर रही है। नंबर 1 का जमाना चेरोबा कोन का रहा था 2007, 8, 9, 10, ये काफी सुनहरा दौर रहा था। छह रन बिना किसी विकेट के। गोल्डी क्रिकेट देख रहे हैं 40+। ओ एच, लेकिन फ्लाई स्लिप तक नहीं गेंद गई। दूसरे की कॉल है, 2 रन पूरे हुए हैं, तीसरे के लिए पलट चुके हैं। प्रशांत मात्रे रन के लिए ही रन बन रहे हैं, निशाना ठिकाने पे, लेकिन क्रीज में पहुंचे वहां पर प्रशांत मात्रे। तीन रन से 9 पे पहुंचा है स्कोर। पहले ओवर की समाप्ति के बाद 5 रन का पेनल्टी हम ऐड करेंगे। देखिए प्रशांत मात्रे ने स्ट्राइक अपने पास इसलिए रखा है कि वो पावर प्ले का लाभ उठाना चाह रहे। कोई भी खिलाड़ी सर्कल के बाहर नहीं है, 9 खिलाड़ी अंदर है, 12वां भी नहीं है। नितिन गौली फुल टॉस गेंद इनफील्ड पे से खेला है, लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, 4 रन। स्कोर 13 विदाउट लॉस। बहुत ही पॉजिटिव रिप्लाई, 44 के लक्ष्य का पीछा कर रही है। बहुत ही करारा आउट ड्राइव है, मिड ऑफ की बगल से, लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर, 4 रन। अंदर जाके फेंका था घस लोगी ने। अच्छा ड्राइव था, मिड ऑफ की बगल से खेला था। कितनी गेंदें बची है? ओवर हो चुकी है। पहले ओवर की समाप्ति 17, 5 रन पेनल्टी के जोड़ रहे हैं हम, तो कुल मिलाकर पहले ओवर की समाप्ति के बाद आधा रास्ता पार किया है। 22 रन बिना कोई विकेट के, 22 विदाउट लॉस। अल्पेश गायकवाड का कहना है, मेरा नहीं कहना है।
एमसीए के पंच हैं तो फिर उंगलियां 5 है, एक ज्यादा कर दीजिए उसको, लेकिन वैसे नहीं गिनी है जैसी फिल्मों में 11 करके दिखाई है। बैकफुट पे गए, पंच किया, पीछे खिलाड़ी है डीप कवर में, नहीं रोक पाए, गेंद डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर। लेफ्ट आर्म स्पिन गेंदबाज है गणेश, फ्लाइट दिया, रिवर्स खेलने की कोशिश विद द स्पिन इन द एरन ऑफ द सरफेस बीड वे। क्रिकेट किसी भी फॉर्मेट में खेला जाए, इसकी जो खूबसूरती है वो कभी भी मान नहीं पड़ेगी। अच्छी गेंद, आगे खींचा था बल्लेबाज को, अच्छी स्पिन गेंदबाजी कर रहे हैं लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स। बैकफुट पे गए, हल्के हाथों से टैप किया गेंद को कवर्स में, 1 रन। स्कोर 27। इस मैच की विजेता टीम अगले पड़ाव पे सोना देवी टिमगर से टकराएंगी। आज आंखों देखा सुना रहे उमेश पाटिल और संदेश पाटिल भिवंडीकर। गणेश स्विच हिट किया है, पीछे खिलाड़ी है, जाल में फंस गए प्रशांत मात्रे, पहला झटका लगा है चेरोबा कोन को। स्टाइलिश स्ट्रोक प्लेयर दिनेश भुईर जा रहे हैं। देखिए BC4 फॉर्मेट में 2016 में जो गोवे में कप हुआ था उसके वो मैन ऑफ द सीरीज रहे थे। ग्रेट प्लेयर, वन ऑफ द कंप्लीट टेक्निक बैट्समैन। लेदर क्रिकेट भी खेलते हैं क्योंकि पेशे से वकील हैं। गणेश अच्छी बॉलिंग कर रहे हैं, इस मर्तबा स्टंप्स को कवर किया, गेंद को जेंटल पुश किया, सेंसिबल क्रिकेट, 2 रन लिए। दिनेश भुईर का खाता खुला है और कुल स्कोर को पहुंचा दिया है। चेरोबा कोन के 2 ओवर की समाप्ति के बाद 29 रन बचे हुए। 2 ओवर में कितने रन चाहिए? 15 चाहिए। अगला मैच, इस मैच की विजेता टीम टकराएंगी सोना देवी टिमगर से। गेंदबाजी में अनिल आए हैं, सामना करेंगे टीम के कैप्टन देवेंद्र मुकादम। 1 चौका जड़ चुके हैं, कुल मिलाकर 8 पे बल्लेबाजी कर रहे हैं। दोनों अंपायर आपस में कुछ सलाह मशवरा करते हुए, तीसरे अंपायर भी मैदान में जा रहे हैं, अनिल मुकादम। गुलाबी सर्दी का महीना और गुलाबी टी शर्ट में हमारे अंपायर्स। अच्छा ट्राई, छूट गया कैच, लेकिन एक गेंद पे आप 2 बार नहीं बच सकते, आखिरकार रन आउट।
बीच मैदान पर दिनेश भुईर और परेश महाजन। अनिल मुकादम भी परेशान है क्योंकि खिलाड़ी कम है और इनकी स्थिति वही है कि इचारन इचारन जिंदगी खपली अवर भूमि लल्ले तवर सुकट खपली। कहा फील्डर को लगाए वो। फुल टॉस गेंद है, भिंगड़ी है, गजब का भिंगड़ी शॉट है, गेंद मिड विकेट के ऊपर, 6 रन। महाराष्ट्र से कभी कभी हमड़ी का पहुंच जाते हैं। उछलता हुआ स्कोर पहुंचा है 35 पे। ओ बढ़िया वापसी, लेकिन ज्यादा दूर कर बैठे हैं वाइड। हालांकि स्क्वायर ऑफ द विकेट खेलने की कोशिश की थी दिनेश भुईर ने। आपके पास जब खिलाड़ी कम रहते हैं तो आपका जो मनोबल है वो कम हो जाता है। अच्छा ट्राई, बिल्कुल वही शॉट जिसके लिए वो जाने जाते हैं। हाफ वॉली पे लेके खेला था, डीप एक्स्ट्रा कवर में 1 रन। स्कोर 37 पे पहुंचा है, 37। अल्पेश बता रहे हैं कि 9 गेंदों में केवल 7 चाहिए। परेश महाजन को झाड़ू शॉट है, क्या स्वीप किया है, 4 रन। जन को केवल बल्ला फेंक दिया था, क्या बढ़िया झाड़ू शॉट था। 41 पे पहुंचा है स्कोर, 3 रन और चाहिए, बची भी 8 गेंदों पर। थोड़ा एक तरफा मुकाबला हो गया है। अच्छा पुश, बिल्कुल गेंद के ऊपर आके खेला हुआ, 1 रन। 7 गेंदों में 2 रन चाहिए, चेसिंग कंपलसरी है। जब खिलाड़ी आपके पास कम है, जब भी आपका कॉन्फिडेंस लूज हुआ है। उछाल दिया गेंद को, पीछे खिलाड़ी है। ओ बढ़िया कोशिश, बढ़िया कोशिश, 6 रन। इस मैच को जीत लिया है चेरोबाकोन ने। कॉन्ग्रेचुलेशन कैप्टन देवेंद्र मुकादम एंड ऑल टीम, एंड हार्ड लक, हार्ड लक, हार्ड लक टीम न्यू मिलन पाएगांव। The awards goes to जिन्होंने